आपण पाहत आहात EDTV, बातमी अशी जिच्यावर तुम्ही ठेवणार विश्वास। मैत्रेय ग्रुप ब्राह्मण समाज जालन्याच्या वतीने दिनांक 28 एप्रिल रोजी सर्व शाखीय उपनयन संस्कार सोहळ्याचे आयोजन करण्यात आले आहे। त्या अनुषंगाने आज मान्यवरांच्या उपस्थितीमध्ये निमंत्रण पत्रिका विमोचनाचा कार्यक्रम पार पडला। यावेळी प्रमुख पाहुणे म्हणून महेंद्र देशपांडे, अभय कुलकर्णी, कल्याणराव देशपांडे, डॉक्टर सौ चेतना गजानन पाठक, SN कुलकर्णी, रमेश देहडकर, उपनयन संस्कार सोहळ्याचे मावळते अध्यक्ष संतोष दानी यांची उपस्थिती होती। मैत्रेय ग्रुप ब्राह्मण समाज जालना तर्फे यावर्षी 28 एप्रिल 2024 रोजी मुक्तेश्वर लॉन येथे 31 बटूंचा सामूहिक उपनयन संस्कार सोहळा आयोजित केलेला आहे। दरवर्षीप्रमाणे याही वर्षी थाटामाटात उपनयन संस्कार होते। सर्व समाज बांधवांना विनंती करतो की आपण या उपनयन संस्कारासाठी तन मन धनाने आपला सहभाग याच्यामध्ये नोंदवावा। डोळ्याचे पारणे फिरणारं जे मुंजे आहेत, जी मिरवणूक आहे, अशी मिरवणूक आणि असा कार्यक्रम आपण घेणार आहोत की सर्वांचे डोळ्याचे पारणे फिरतील। आपण सर्वांनी समाज बांधवांनी या कार्यक्रमात आवर्जून उपस्थित राहावं। तारीख लक्षात ठेवावी, 28 एप्रिल 2024 मुक्तेश्वर लॉन येथे। 28 एप्रिल समितीचे अध्यक्ष डॉक्टर पवन येथे सर्व बटू व त्यांच्या पालकांची एक बैठक घेण्यात आली। यामध्ये ज्या पत्रिका आपण देणार आहोत त्या पत्रिकाचं विमोचन मान्यवरांच्या हस्ते करण्यात आलं। त्यामध्ये कल्याणरावजी देशपांडे होते, रमेशजी देहडकर होते, महेंद्रजी देशपांडे साहेब होते, त्यानंतर पातळवालकर साहेब होते, त्यानंतर सर्व मान्यवर येथे उपस्थित होते। या सर्व मान्यवरांच्या हस्ते पत्रिकेचं विमोचन करण्यात आलं। त्याचप्रमाणे जे बटू व पालक आले होते त्यांना 28 तारखेच्या उपनयन संस्काराच्या दिवशी जे काही त्यांना देणार आहोत समितीच्या वतीने साहित्य, त्याच्या सूचना देण्यात आल्या व त्यामध्ये बटूंसाठी जे आम्ही कद घेतो विकत, ते कद त्यांना शिवून आम्ही देतो। त्याचे मापन पण आज इथे कार्यालयामध्ये घेण्यात आले। तर उपनयन संस्काराच्या दिवशी समितीतर्फे देण्यात येणारे सर्व साहित्य, सर्व गोष्टी याची माहिती त्यांच्या पालकांना देण्यात आली। त्या दिवशी कुठला कार्यक्रम किती वाजता सुरू होईल, किती वेळ प्रत्येक कार्यक्रमाला द्यायचा आहे, हे सर्व गोष्टींची माहिती त्यांना देण्यात आली आणि सर्व पालकांच्या शंकांचे निरसन यावेळेस करण्यात आले।